साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। आज आपल्या इथे पुणे शहरामध्ये आपल्या मंदिरामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखी आलेली आहे, उतरलेली आहे। आज हे पालखीचं 339वं वर्ष आहे। जेव्हापासून पालखी सोहळा सुरू झाला, जगद्गुरु चिरंजीव नारायण महाराज यांनी हा पालखी सोहळा 1685 साली सुरू केला। जेव्हापासून पालखी सोहळा सुरू झाला, पुणे मुक्कामी आपल्या मंदिरामध्ये असते। आज आपण बघतोय, माझ्या पाठीमागे जे निवडुंगा विठोबा मंदिर बघतोय, हे मंदिर अत्यंत प्राचीन आणि पुरातन असं आहे। मंदिराला 800 वर्षाचा इतिहास आहे। आज मंदिरातली मूर्ती जर आपण विठ्ठलाची बघितली, ही 12व्या शतकातली मूर्ती आहे। स्वयंभू मूर्ती आहे। स्वयंभू म्हणजे काय की जिच्या मस्तकी शिवपिंड आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, जानवा आहे, हातामध्ये कमल पुष्प आहे, शंख आहे। आणि ही मूर्तीचा इतिहास असा आहे की इथं पहिली सगळी निवडुंगाची झाडं होती, तर निवडुंगाच्या झाडामध्ये ही मूर्ती सापडली, म्हणून निवडुंगा विठोबा आपले नाव आहे। आज तुम्ही बघताय हजारो भाविक भक्त आज पालखीचं दर्शन घेण्यासाठी विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले आहेत। पुणे शहर नव्हे तर आजूबाजूचे सगळे लाखो लोक आज दर्शनासाठी येत आहेत। आणि त्यांच्यासाठी आज आपण बघितलं की निर्मल वारी, आरोग्य वारी कशी करता येईल याच्यासाठी ट्रस्टने प्रयत्न करत आहे। आज हजारो वारकऱ्यांची निवासाची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, त्यांना कुठल्याही प्रकारची वैद्यकीय मदत लागत असेल तर ती वैद्यकीय मदत सुद्धा आपण तयार ठेवलेली आहे। पोलीस प्रशासनाचं पण आपल्याला चांगलं सहकार्य आहे। आज तुम्ही बघता की हजारो लोक आज दर्शनासाठी येत आहेत आणि हा सोहळा एकमेव अद्वितीय सोहळा आहे। आणि सगळ्यात या वारीचं वैशिष्ट्य की कोणी कुणाला बोलवायला जात नाही, सगळे स्वयंस्फूर्तीने येतात, भक्तिभावाने येतात। आणि आज हा सोहळा असा अतिशय चांगल्या रीतीने चाललेला आहे। मागच्या वर्षीपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे कशा करता येईल याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत। पालखी उद्या सकाळी म्हणजे बरोबर 2 तारखेला सकाळी 7 वाजता श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाण्यासाठी प्रस्थान करेल।